गाईज आज आपण फिरायला जाणार आहोत. फिरायला जाता वेळेस हवा चेक केली. हवा चेक करून झाल्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकून झाल्यानंतर आपल्या गाडीला किक मारली आणि स्टार्ट केलं फिरायला. मग गेलो आपण फिरायला. नमस्कार, आज आपण आलो आहोत मिलेनियम मॉलला. मॉल कसा आहे ते बघूया या व्हिडिओमध्ये सगळी माहिती. ओके. Oh, you have shown me there are places you can never go back to. Are you still there? मिलेनियम मॉल हा वाकडमध्ये आहे आणि भूमकर चौकाच्या अलीकडे मिलेनियम मॉल. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्याला कुणाला यायचं असेल तर त्याने हा नक्कीच व्हिडिओ बघा. मॉलमध्ये जाते वेळेस हे डेकोरेशन होतं. डेकोरेशन हे प्रत्येक वेळेस चेंज होत असतं. मग डेकोरेशन बघून झाल्यानंतर आम्ही मॉलमध्ये एंट्री केली. एंट्री करते वेळेस तिथं सिक्युरिटी गार्डने चेकिंग केली. चेकिंग केल्यानंतर पहिलंच दुकान हे HM ब्रँडचं होतं. आपल्याला तर काही घ्यायचं नव्हतं म्हणून आपण एन्जॉय म्हणून गेलो. मग तसंच आपण मॉलची पूर्ण माहिती बघूया व्हिडिओमध्ये. मॉल स्टायलिश एकदम फंटास्टिक. फक्त माझ्या बायकोमुळे या मॉलला फिरायला आलो आणि फिरायला भेटते. एका पायरीवर पाय ठेवलं डायरेक्ट दुसऱ्या पायरीवर नाही, डायरेक्ट वरतीच. आता नंबर 1चा फंटास्टिक आलो आहे सेल्फी पॉईंटला. आम्ही वरती आल्यानंतर या पिंजऱ्यामध्ये फोटो वगैरे काढल्या. फोटो काढून झाल्यानंतर थोडंसं गेम खेळा. गेम खेळून झाल्यानंतर हॉटेल्स बघितले. तिथले मॉलमधले कशा पद्धतीचे हॉटेल्स असतात काय नाही. आणि त्याने सगळ्यात महत्त्वाचं कशाला प्रायोरिटी दिलेत म्हणजे ते आहे क्लीननेसला. तिथं डेकोरेशन खूप भारी आहे. झुंबर वगैरे आहेत न बघितलेले. हा JBLचा साऊंड आवडलेला आहे मला, बाईकला माझ्या. आणि हा क्रोमाचा आवडलेला आहे मला. तिसऱ्या मजल्यावरती फिरत असतानाच तिथं आम्ही इलेक्ट्रिक दुकानं बघितली. लेडीजसाठी शॉपिंगचे नटापटा मेकअपचे दुकानं बघितली आणि कपडे बघितले. आणि एकदम कम्फर्टेबल इलेक्ट्रिक सामान आहे. इथं फ्रीज आहे, आणखी TV आहे, कूलर आहेत. इलेक्ट्रिक सामानामध्ये सगळं कम्फर्टेबल आहे. फक्त इथं एवढंच की बाहेरच्यापेक्षा इथं 1000 रुपये 2000 रुपये जास्त आहेत. आणि इथं सगळं काही भेटेल. तिसऱ्या मजल्यावरती कपडे धुवायची वॉशिंग मशीन वगैरे आहे 1 नंबरची. त्याच्यातली आम्ही एक चॉईस केली आहे, वॉशिंग मशीन आणि फ्रीज आणि एक बारका साऊंड. TV घ्यायचा विचार चालू आहे, पण घ्यावं का नको माहिती. हे कलाकारी नवं तर हे सत्यात रिअल असंच आहे आपलं आयुष्य. आपल्या डोक्यामध्ये अशाच प्रकारचे जाळे वेडे. आम्ही मॉलच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरती आलो आहोत. इथं फक्त खाण्यासाठी आणि किचन्स आहेत. इथं बार आहेत ड्रिंक करण्यासाठी. एकदम व्यवस्थित पद्धतशीर. तेवढेच पैसे पण आहेत. दिसायला देखणं आहे, सुंदर आहे. चव माहिती नाही. मेनू कार्ड बघितलो आणि हळूच पळून आलो अशी माझी गत झाली. हे आहे मॉलचं वरचं भाग. भावांनो, आम्ही गेम झोनमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर लहान लेकरापासून मोठ्या माणसापर्यंत सर्व प्रकारचे खेळण्यासाठी गेम आहेत. गेम खेळून झाल्यानंतर आम्ही इकडं तिकडं थोडंसं फिरलं. सेल्फी पॉईंटवर फोटो वगैरे काढले. फोटो काढून झाल्यानंतर बाहेर येऊन जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे करून आपापल्या घराला निघून आलो. पण त्या मॉलचं मला एक आवडलं ते म्हणजे क्लीननेस आणि तिथल्या कामगारांचं डिसिप्लिन हे अगदी बोलायला येणार नाही एवढं कौतुकास्पर्श होतं. म्हणजे टाईम टू टाईम तिथल्या गोष्टी अपडेट्स. तिथे टॉयलेट्स वगैरे एकदम स्वच्छ होते. सगळ्या काही गोष्टी तिथे मेंटेनन्स आहे व्यवस्थित. त्याला मॉल का नाव दिलं ती मला कळालं मॉल करून. मॉलमध्ये एंट्री केल्यानंतर आणि आउट करते वेळेस सुद्धा हा शब्द तुम्हाला सारखा आणि प्रत्येक ठिकाणी दिसतो. त्यामुळे जपून गोष्टीवर फ्लॅश आहे कपड्यांवरती वस्तूवरती. तर थोडं सावधान रहे, सतर्क रहे और मॉल को भी आ सकते हो.